नमस्कार. स्वातीच किचन मध्ये तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आज आपण शेपूची भाजी कशी बनवणार आहोत ती बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 कप मी शेपू घेतलेली धुवून कापून बारीक, एक कांदा, दीड ते 2 तासापूर्वी मी मुगाची डाळ घेतली होती, ती भिजू घातली होती पाण्यामध्ये. आता तिचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे साईडला. ती अर्धा वाटी आहे. त्यासाठी लागणारे मसाले: मोहरी, जिरे, हळद, हिरवी मिरची, लसूण घेतलेलं आहे चॉप करून, आणि चवीनुसार मीठ. आता आपण ही भाजी आज मुगाच्या डाळीमध्ये बघणार आहोत. ती कशी करायची आहे ती बघूयात. आता आपण कढई आता आपण गॅसवर ठेवलेली आहे. गॅस चालू केला, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ऑइल घालायचं आहे. तेल तापू द्यायचं. त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे घालूया. गॅस कमी करून घेऊ. तेल तापलेले आपलं. हिरवी मिरची ऍड करूया, बारीक कापलेला लसूण आणि कांदा घालूया. आपण करून घेऊया सर्व. गॅस आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटेल की भाजीमध्ये मी जास्त ऑइल घातलेलं आहे, पण माझीकडे ही जास्त खोल आहे डिश मध्ये, त्यामुळे ते जास्त वाटतं. तुम्ही ही भाजी लाल मिरची मध्ये पण बनवू शकता. कोणी शेंगदाण्यामध्ये करतं. ग्रेव्ही वाली पण होते ही भाजी, डाळीमध्ये पण होते. टोमॅटो पण घालू शकता. टोमॅटो ऑप्शनल आहे. थोडा आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचा आहे कांदा. गॅस कमी करून घेऊया आपण. कांदा हा ब्राऊन झालेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यामध्ये हळद घालायची आपल्याला. मुगाची डाळ घालायची. मिक्स करून घेऊया. आपल्याला शेपू ऍड करायची. पुन्हा मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवर. चवीनुसार मीठ घालायचंय. थोडस पाणी ऍड करणार आहोत आपण त्यामध्ये. तीन 4 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. मीडियम गॅस करायचा. 3-4 मिनिटानंतर आपल्याला चेक करायची ही भाजी. भाजीवर आपण झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटानंतर बघायची आपली भाजी शिजलेली आहे का. आपली भाजी रेडी झाली का ते बघूया आपण.
शिजलेली भाजी आपली बघू शकता तुम्ही, व्यवस्थित झाली तयार. आता ही आपण भाजी सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. गॅस बंद करून देऊ. आपण शेपूची भाजी ही सर्विंग बाउल मध्ये काढली. तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे, बघा. आणि तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. मुगाच्या डाळीमधली नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी. आवडली असल्यास तर नक्कीच लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.